नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. आपला ह्या वर्षातला पहिला व्हिडिओ आणि पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव करून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरेदी करना है, आप मुझसे संपर्क कर सकते हो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील काय घडामोडी घडलेत आणि घडणार आहेत, आणि बांगलादेशचं निर्यातचं काय अपडेट आहे आणि श्रीलंकाचं मागणी वाढेल किंवा कमी होईल काय अपडेट आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा सर्व शेतकऱ्यांना क्षमा मागतो, कारण मी खूप दिवस झाला व्हिडिओ अपलोड केला नाही, आणि त्याचं कारण म्हणजे मी तुमच्यासाठीच बाहेर दुसरे जे इतर मार्केट आहेत ते निरीक्षण करायला गेलो होतो. म्हणजे पुढं भविष्यामध्ये बाजारभाव कसा राहतील, मार्केट वाढेल किंवा कमी होईल, हे सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मी सोलापूर सोडून पुण्यामध्ये एक 10-12 दिवस राहत होतो. तेथील व्यापारी म्हणा, परत दुसरे मार्केटचं काय अपडेट आहे हे जाणून घेण्यासाठी, तेथील माल म्हणजे मालाची कंडिशन काय आहे हे सर्व गोष्टी मी जाणून घेण्यासाठी सोलापूर सोडून तिथं पुण्यामध्ये राहत होतो. तर तिथं मी व्यापाऱ्यांसोबत भेटलो, चर्चा केलो. सांगली, कोल्हापूर, मुंबई, परत नाशिक, आता परत पैठण झालं, परत इतर छोटे मोठे मार्केटचे व्यापाऱ्यांसोबत माझी चर्चा झाली. पुढं मार्केट वाढेल कमी होईल हे सगळ्या गोष्टीची मी चर्चा केलो. परत आता हे व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. पहिला मी क्षमा मागतो, ह्या कारणामुळं मला व्हिडिओ अपलोड करणं जमलं नाही. तर आता त्यांनी जे सांगितले मी तुम्हाला पुढं कळवतो. आता जे पण व्यापारी आहेत त्यांनी मला एवढं सांगितले की बाजार भाव फक्त आता आवक वर अवलंबून आहेत. जे बांगलादेशचं फॅक्टर आहे, निर्यातचं फॅक्टर आहे, हे संपलेलं आहे. दुबई, श्रीलंका, बांगलादेश हे तिन्ही जे पण निर्यात होत होते मोठे मोठे देशामध्ये, आता त्याचं म्हणजे परिणाम आपल्या भारताच्या कांद्यावर पडत नाही. तेथील आता जे पण बाजारभाव आहेत खूप डाऊन झालेले आहेत. फक्त श्रीलंकामध्ये बाजारभाव चांगले आहेत, जे दुबई आणि बांगलादेशमध्ये आहे तुम्ही बाजारभाव खूप डाऊन झालेले पाहू शकता. त्यामुळं जे पण भारतातील मार्केट आहेत त्याचे बाजार तुम्ही डाऊन झालेले पाहत आहात. आता तुम्हाला त्याच्या मागचं कारण सांगतो. जे पण थोडे शेतकरी म्हणत आहेत बांगलादेशचं एवढं मोठं निर्यात होत आहे, 550 गाडी ची परमिशन आहे, आयपी परमिशन, तरी पण बाजारभाव एवढं खाली कसं पडलं, डाऊन का झालं, तर तुम्हाला सांगतो तेथील बाजारभाव खूप डाऊन झालेले आहेत. 45 ते 50 टाकापर्यंत तिथले बाजारभाव आहेत. आणि 500 गाडीची परमिशन, 550 गाडीची परमिशन आहे, पण फक्त 70-80 गाडी जात आहे. तर ह्या कारणामुळे पण बाजारभाव डाऊन आहेत. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की हे सर्व फक्त बांगलादेशचं खेळ आहे. हे सर्व गोष्टी जेव्हा बांगलादेशचं निर्यात चालू होण्यापूर्वी मी व्हिडिओ टाकलो होतो, तुम्हाला वाटलंच मी ते व्हिडिओ पण क्लिप तुम्हाला टाकेन, म्हणजे तुम्हाला कळेल. हातासाठी लागणार आहे जुना कांदा, तर जे पण शेतकरी आहेत त्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार नाही. आणि जर भविष्यामध्ये बांगलादेश जर कांद्याची परवानगी दिली तर आपल्याला म्हणजे नवीन कांद्याचा आपल्याला ट्रेड करायचा नाही का, असं का म्हणतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तर जर आपण नवीन कांदा त्यांना दिलो तर त्यांनी परत बियाण्यासाठी वापर करतील त्याचा, आणि पुढल्या वर्षी परत ह्या वर्षी जसं त्यांनी त्रास दिले आपल्याला, आपल्या सर्व देशाला, शेतकऱ्यांना, पुढल्या वर्षी ही असं परिस्थिती येईल. त्यांचं म्हणजे प्लॅन तसा आहे, बांगलादेश सरकारचं भारताकडनं कांदा घ्यायचा नाही आणि स्वतः त्यांनी उत्पादन करून तिथून त्यांनी इतर देशाला पुरवणार आहेत, असं त्यांचा विचार आहे. तर आपण जे पण नवीन कांदा आहे ते बांगलादेशला ह्या वर्षी द्यायचं नाही, असं मी निवेदन करतो भारत सरकारला. आता मला माहित नाही की व्हिडिओ कुठंपर्यंत जाईल, पण सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर थोडं म्हणजे त्यांना समजेल हे गोष्ट. त्याच्यासोबत माझं बोलणं चालू आहे, त्यांनी म्हणते ट्रेड करूया, इतर गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ट्रेड करूया. पण मी जर
आपल्या शेतकऱ्यांना फायदा झाला नाही तर मी त्यांना ट्रेड करून त्यांचा कशाला फायदा करू. तर त्यामुळे मी त्यांना ट्रेड करणार नाही म्हणून असं क्लिअर सांगितलं. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की बांगलादेश जे पण निर्यात भविष्यात करेल ते त्यांच्या फायद्यासाठी करणार आहे, आपल्या फायद्यासाठी नाही. तेथील फक्त कांदा बियाण्यासाठी त्यांनी वापर करणार आहेत आणि परमिशन दिले तरी त्यांनी आपला भारताचे जे पण शेतकरी आहेत त्यांचा फायदा होऊ देणार नाहीत. तर तसंच घडलं. तेथील व्यापारी किंवा बांगलादेश सरकार फक्त कांदा बियाण्यासाठी त्यांनी घेतले आहे आणि भविष्यामध्ये पण जे आता व्यापारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मी सरळ क्लिअर विचारलो त्यांना की भविष्यामध्ये कांदा निर्यातची शक्यता किती प्रमाणात आहे. तर त्यांनी सरळ मला म्हणले की आता चांगल्या क्वालिटीचं कांदा बांगलादेशमध्ये आलेला आहे, बियाणं आता चांगल्या क्वालिटीचं तयार होत आहे, तर शक्यता कमी आहे. झालं तर ह्या वर्षीसारखं डिसेंबर जानेवारी हे 2 महिना होईल, नाहीतर शक्यता कमी आहे. तर आता इथून पुढं जे पण कांद्याचं रेट बाजारभाव आहे हे भारत सरकारवर अवलंबून आहे. तुम्ही इतर देशाचे जे पण निर्यात किंवा शक्यतो इतर देशांपेक्षा बांगलादेशवर अवलंबून आपण राहून चालणार नाही. जे निर्यातचं अपडेट होतं मी तुम्हाला सांगितलं, परत बाजारभाव कसा राहतील ते सांगितलं. सर्व शेतकऱ्यांना आता विनंती करतो, आज 6 तारीख ते हे आठवडा पुढला आठवडा तुम्ही माल आणायचा टाळा सोलापूर मार्केटमध्ये, कारण आता यात्राच्या मुळे आवक खूप वाढलेली आहे आणि वाढणार आहे. तर तुम्ही शक्यतो टाळा, एक 4-5 दिवस तुम्ही टाळा. आणि तुम्हाला सांगतो मार्केट 11, 12, 13 आणि 14 तारीख हे 4 दिवस सोलापूर मार्केट बंद राहणार आहे. तर तुम्ही 15 तारखेच्या नंतर परत मार्केटमध्ये कांदा आणा आणि 15 तारखेनंतर पण बाजारभाव थोडे स्थिर राहतील असं शक्यता आहे. तर तुम्ही हे 4-5 दिवस बाजारमध्ये कांदा आणायचा टाळा. तर जे जाणून घेतला आहात, तर आता जे श्रीलंकाचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आता श्रीलंकामध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. त्यांनी म्हणले मागणी आता वाढू शकते. हे फिक्स नाही का गॅरंटी नाही की वाढू शकेल का नाही, पण वाढण्याची शक्यता आहे. आणि तेथील बाजारभाव तुम्हाला सांगतो 190 LKR पर्यंत तिथं बाजारभाव सध्या आहेत. तर आता जे बांगलादेश आहे, जे श्रीलंका आहे आणि पुढील बाजारभाव कसा राहतील हे अपडेट तुम्हाला सांगितलं. तर आता जे सोलापूरचं बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर बाजारमध्ये 450 ते 500 गाडीची आवक झालेली आहे. तुम्हाला अजून पण जुना कांदाची आवक सोलापूर मार्केटमध्ये होत आहे. तर सोलापूरमध्ये 100 गाडीची आवक जुना कांद्याची झालेली आहे. आता जुन्या कांद्याचा बाजारभाव जाणून घ्या. जे डॉलर माल आहे 15 ते 16 रुपये, जे मुक्कल साईज आहे 13 ते 14 रुपये, जे मिडियम साईज आहे 10 ते 12 रुपये, गोल्टा साईज 8 ते 10 रुपये आणि गोल्टी साईज 5 ते 7 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. हे चांगल्या क्वालिटी मालाचा आहे. आता शक्यतो म्हणजे चांगला क्वालिटी माल येत नाही, कोंब आलेला आणि डॅमेज माल येत आहे. तर जे डॅमेज क्वालिटी माल आहे 1 रुपये ते 3-4 रुपयेपर्यंत तुम्ही फक्त बाजारभाव पाहू शकता. जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे 5 रुपये ते 4 रुपये ते 6 रुपये 7 रुपये हे बाजारभाव पाहू शकता. जे सुपर क्वालिटी आहे, जुनं माल पण सुपर क्वालिटी, आता पण 1-2 लॉट जर सुपर क्वालिटी माल असलं तर त्याचा बाजारभाव तुम्ही 16 ते 17-18 रुपयेपर्यंत बाजारभाव पाहू शकता. जे आता नवीन माल आहे ते आता सगळं चांगलं क्वालिटीचा माल येत आहे, तरी बाजारभाव तुम्ही आवकमुळं खूप डाऊन झालेलं पाहू शकता. आज बाजारभावामध्ये 2 रुपयाची तूट आहे. बेंगलोर मार्केट पण 2 रुपये तूट आहे. तुम्ही बाजारभाव पाहू शकता तिथले पण. तर जे आता नवीन कांदा आहे त्याचा तुम्ही बाजारभाव आणि आवक जाणून घ्या. आज 380 ते 400 गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये नवीन कांद्याची झालेली आहे. त्याचं रेट तुम्ही आता जाणून घ्या. मुक्कल साईज 16 ते 18 रुपये, जे मीडियम साईज आहे 13 ते 15 रुपये, गोल्टा साईज 10 ते 12 रुपये, गोल्टी साईज 8 ते 10 रुपये. आणि हे सर्व रेट क्वालिटी कांद्याचे आहेत, डबल पत्ती ड्राय क्वालिटी कांद्याचे. जे डॅमेज क्वालिटी आहे 1 रुपये ते 4 रुपये, जे ॲव्हरेज क्वालिटी आहे 5 रुपये ते 10 रुपये आणि जे सुपर क्वालिटी आहे 18 रुपये ते 21 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. कालच्या दिवशी 22 रुपये, 23-24 रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेले होते. आज 2 रुपये सोलापूर मार्केटमध्ये पण तूट झालेले तुम्ही पाहू शकता. तर सोलापूर बाजार येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.